आकाश दुबे हत्या प्रकरणानंतर श्रीरामपूर पोलीस प्रशासन ऍक्शन मोड मध्ये. वाढत्या गुन्हेगारीवर आता कठोर कारवाई होणार का? नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीम प्रहार न्यूज मराठी. श्रीरामपूर शहरातील युवा उद्योजक आकाश दुबैया यांच्या निर्गुण हत्येनंतर संपूर्ण शहर हादरले आहे. या घटनेने केवळ एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला नाही, तर शहरातील कायदा व सुव्यवस्था, वाढती गुन्हेगारी आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबतीतही गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून काही पोलीस अधिकाऱ्यांचे गुन्हेगारांशी कथित संबंध असल्याचे आरोपही चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील गुन्हेगारीला कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी कठोर आणि परिणामकारक कारवाई करण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे. या वाढत्या जनक्षोभाची गंभीर दखल घेत अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन स्वतः श्रीरामपूरमध्ये दाखल झाले. त्यांनी व्यापारी, उद्योजक आणि नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, भीती आणि अपेक्षा जाणून घेतल्या. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला. गुन्हेगारी, खंडणी, धमक्या आणि कायदा सुव्यवस्थेशी संबंधित तक्रारी ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट शब्दात सांगितले की श्रीरामपूरकरांनी गुन्हेगारी विरोधात दाखवलेली एकजूट कायम ठेवावी. कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याची भीती न बाळगता पोलीस प्रशासनाकडे तक्रार करावी. पोलीस प्रशासन नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. याचबरोबर त्यांनी आणखी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. दर आठवड्याला श्रीरामपूरला भेट देऊन कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला जाईल. व्यापारी आणि प्रमुख नागरिकांचा सहभाग असलेला व्हॉट्सअप ऍप ग्रुप समन्वय गट तयार करण्यात येईल. तसेच पोलीस ठाण्यात तक्रार निवारण पेटी ठेवण्यात येणार असून भीतीपोटी समोर येऊ न शकणाऱ्या नागरिकांनी आपली तक्रार नोंदवण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र येथेच सर्वात महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. घटना घडल्यानंतर बैठका घेणे, तक्रारी ऐकून घेणे आणि आश्वासने देणे महत्त्वाचे आहे. पण श्रीरामपूरकरांच्या मनात एक प्रश्न कायम आहे. ही कारवाई कायमस्वरूपी असेल की काही दिवसांपुरती? कारण गेल्या काही वर्षात शहरात खून, गंडणी, अंमली पदार्थ, अवैध धंदे, शस्त्रांसह फिरणाऱ्या टोळ्या आणि गंभीर गुन्ह्यांच्या अनेक घटना समोर आल्या. प्रत्येक घटनेनंतर कारवाई झाली, पण काही काळानंतर परिस्थिती पुन्हा पूर्ववत झाल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवायचे असेल तर केवळ एखाद्या गुन्ह्याचा तपास करून चालणार नाही. गुन्हेगारीला आर्थिक बळ देणारे अवैध धंदे, अंमली पदार्थाचे जाळे, खंडणीचे प्रकार आणि संघटित गुन्हेगारीच्या संपूर्ण साखळीवर कायद्याच्या चौकटीत कठोर कारवाई करावी लागेल. याचबरोबर शहरातील संवेदनशील भागांमध्ये नियमित गस्त, माहिती संकलन आणि प्रतिबंधात्मक कारवाई अधिक प्रभावीपणे राबवणेही आवश्यक आहे. त्याचवेळी कोणत्याही व्यक्तीविरुद्ध किंवा परिसराविरुद्ध कारवाई ही पुराव्याच्या आधारे आणि कायद्याच्या चौकटीतच झाली पाहिजे. अफवा किंवा अप्रमाणित दाव्यांच्या आधारावर निष्कर्ष काढणे योग्य नाही. आकाश दुबे हत्या प्रकरणानंतर पोलीस प्रशासनाने घेतलेली पावले निश्चितच महत्वाची आहेत. मात्र त्यांचे यश बैठका आणि घोषणेनंतर नव्हे, तर प्रत्यक्ष आणि सातत्यपूर्ण कारवाईवरच अवलंबून असेल. आज श्रीरामपूर समोरचा प्रश्न केवळ एका हत्या प्रकरणाचा नाही. प्रश्न आहे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास पुन्हा निर्माण करण्याचा. श्रीरामपूर खऱ्या अर्थाने गुन्हेगारी मुक्त होणार का? व्यापारी आणि नागरिक निर्भयपणे आपले दैनंदिन जीवन जगू शकतील का? आणि पोलीस प्रशासनाने दिलेली आश्वासने प्रत्यक्षात उतरतील का? या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसातील पोलीस प्रशासनाच्या कृतीतूनच मिळतील. मी संदीप जगताप आणि आपण पाहत होतात भीम प्रहार न्यूज मराठी.